आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो. साक्ष तर घडणार, कारण देव जिवंत आहे. कधी कधी काही साक्षी आम्हाला असं वाटतं की या जीवनामध्ये घडणं फार कठीण आहे, परंतु जर असा विश्वास ठेवून आम्ही पुढे चाललो तर आम्हाला कळतं आमच्या जीवनामध्ये देवाचं कार्य आम्ही कधीच पाहू शकणार नाही. मला आठवतं की 55ला मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये इतक्या साक्षी घडल्या. लोक सहजपणे येत होते प्रार्थनेसाठी विश्वास ठेवून आणि फक्त म्हणत होते की तुम्ही प्रार्थना करा, देव काम करेल. त्यांचा विश्वासच प्रचंड होता. आणि मला आठवतं की एक चक्रनारायण सिस्टर पुण्यामधल्या त्यांच्या मुलाला आणि सुनेला घेऊन माझ्याकडे आल्या. त्यांच्या घराचं भाडं त्यांना मिळालं होतं, त्याचा दशांश त्यांनी माझ्या हातामध्ये आणून दिला. ते म्हटले की तुमच्या चर्चचं बांधकाम आहे, तर बांधकामासाठी हा माझ्याकडचा दशांश तुमच्या चर्चसाठी राहू द्या आणि माझ्या मुलासाठी प्रार्थना करा, त्याला चांगला जॉब भेटावा. एक काम होतं, त्याला 11 लाखाचं पॅकेज होतं. आणि पण ते म्हटले की नाही, माझ्या मुलाचं प्रमोशन व्हायला पाहिजे, याच्यापेक्षा चांगला जॉब त्याला मिळायला पाहिजे. मग प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये त्यांचा मेसेज आला, तुमच्या चर्चला मी छोटीशी रक्कम दिली, पण माझ्या मुलाचं 11 लाखाचं पॅकेज 21 लाखावर आलं. 21 लाखाचं पॅकेज त्याला मिळालं. मी म्हणतो सगळ्यात भारी इन्व्हेस्टमेंट देवाच्या राज्यामध्ये, बरं का. तुम्ही काय पट्टीमध्ये गुंतवणूक करता, देव ते पाहत नाही, तुमचं अंतःकरण मात्र पाहतो. तुमचं काय मन आहे, कशा पद्धतीनं तुम्ही प्रभूवरती विश्वास ठेवत आहात. आणि त्या विश्वासाचं मी तर म्हणतो चर्च बांधणं हे फक्त साक्षीसाठीच घडायला लागलेलं आहे. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये साक्ष घडावी या उद्देशानं हे चर्चचं बांधकाम चालू आहे. आणखीन एकानं परवा कॉल केला होता, गेली 8 वर्ष माझ्या शरीरावरती मी ट्रीटमेंट घेऊन गोळ्या खाऊन 8 वर्ष प्रयत्न करत आहे. मागच्या वर्षामध्ये तर जवळजवळ 25,000 रुपये त्या गोळ्यांसाठी खर्च केले, पण शरीरातलं दुखणं काही थांबायला तयार नाही. हताश निराश होऊन म्हटलं एक प्रयत्न करून बघावं प्रार्थनेचा, की प्रार्थनेनं काहीतरी घडेल. आणि मग त्यांनी म्हटले 25 वर्षामध्ये जे घडलं नाही, 8 वर्षामध्ये जे घडलं नाही, 25,000मध्ये जे घडलं नाही, ते म्हणतात प्रार्थनेचे एक 25 मिनिटं, या 25 मिनिटामध्ये माझ्या शरीराचं सगळं दुखणं निघून गेलं. देव फार मोठ्या मोठ्या साक्षी घडवत आहे. खूप मोठ्या मोठ्या साक्षी. काही लोकांचं तुटलेलं घरटं प्रभूनं नीट केलं. मला आता सांगता येत नाही, वेळ पण आपल्याकडे कमी आहे. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाला या दिवसामध्ये मोठी मोठी कामं करायची, फार मोठी मोठी कामं करायची. आणि त्याच्यासाठी देव प्रार्थना करणारे लोक शोधत आहे. म्हणजे कुणाला तरी मग प्रार्थना करून घ्यायची असते. गेल्या आठवड्यामध्ये नाही का, आपण पाऊस येणारच होता, पण देवाला प्रार्थना करून घ्यायची होती. आणि आम्ही जाता जाता प्रार्थना केली. त्यावेळेस आम्हाला आठवलं की नाही, आता प्रार्थना करायला पाहिजे. प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर दुसऱ्या दिवशी एका सिस्टरचा मेसेज आला, अहो आमच्या भागामध्ये इतिहासात एवढा पाऊस झाला नाही, पण तुमची प्रार्थना तिकडं आम्ही त्या संध्याकाळी युट्यूबला ऐकली. जी पावसाला सुरुवात झाली तर एवढा पाऊस आम्ही पडला नाही, एवढा आमच्या गावामध्ये पाऊस झाला. कारण आपण ती युट्यूबवर प्रार्थना केली होती की देवा जेवढे जेवढे ऐकतील, विश्वास ठेवतील, तिथं काम होते. आणि म्हणून लक्षात ठेवा, देव फक्त एक संधी बघतो की तुम्ही प्रार्थना करावी. त्याला काम करायचं असतं. पण नाही का, कधी कधी म्हणतो त्यांनी मागितलं असतं तर मी दिलं असतं ना. तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला, आम्ही उधळ्या पुत्राच्या भावासारखं, आमच्यासाठी कोकरू कापलंच नाही, त्याच्यासाठी बैल कापलं, आमच्यासाठी कोकरू नाही कापलं. त्यांनी मागितलं रे, त्यांनी तर संपत्ती मागितली, मी त्याला देऊन टाकली. तू कोकरू पण मागत नाही ना. म्हणून लक्षात ठेव, देवाकडे मागताना चांगल्या चांगल्या गोष्टी मागा.
तर म्हटलं त्यांनी मला जीवन मागितलं तर मी त्याला युगानयुगीचं जीवन दिलं. म्हणजे तुम्ही मागता एक पण देवाला द्यायच्या मनात दुसऱ्याच गोष्टी असतात. युगानुगीचं जीवन, मी त्याला जीवन मागितलं, मी त्याला युगानुगीचं जीवन दिलं. आज आम्ही मरणाला पळवण्याविषयी पाहणार आहोत. सगळ्याला मरणाचीच भीती नाही का? जिवंत आहे त्यांना असं वाटतं की मरावं, आणि जे मरायला लागले त्यांना असं वाटतं जगावं. हे माणसाचा स्वभाव आहे का? खायला प्यायला सगळं मिळालं ना, एक डायलॉग येतो, मी मरून जाणार आहे. आणि मग हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टर सांगतायत की आता काही तास तुमच्याकडे उरलेले आहेत, लावा फोन, पाटील साहेबाला फोन लावा. आणि एवढं फोन लावत, कधी कधी मी फोन उचलत नसलो, एका वेळेत 100 वेळा त्यांचा कॉल चालू असतो. मग मी ओळखतो मरायला लागलेत. एवढे फोन करतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, प्रत्येकाला जगावंसं वाटतं. आणि लक्षात घ्या, ज्याला जगावंसच वाटत नाही ना, तो दगड आहे. दगडाला मरण जगणं काही समजत नाही ना. त्याला काय समजतं मेला का जगला? त्या कबरेवरती तो मस्त टेकलेला असतो, त्याच्यावर लिहिलं असतं जन्म आमका, मृत्यू आमका, मग आजोबाचं, मग त्याच्या पंजोबाचं, मग याचं, मग त्याचं. दगड मात्र जसं तसा तो सगळ्याला हसत असतो, मैं अभी तक जिंदा हूं, मी अजून पण तसाच आहे. तुमच्या पिढ्या त्याच्यामध्ये गेल्या, पण मला जगणं आणि मरणं याचा कुठल्याच प्रकारचा परिणाम माझ्यावरती होत नाही. देवाच्या लोकांनी नेहमी जगण्याविषयीचा विचार केला पाहिजे. आणि जगत असताना ते जगणं देवामधलं पाहिजे बरं का. ते जगणं देवा, म्हणजे पौल म्हणतो की या देहा संबंधाने मी मोठ्या पेचात आहे, जिवंत आहे तर प्रभूची सेवा करणार, मी येलो तर. म्हणजे तो म्हणतो जगावं का मरावं, प्रश्नामध्ये हा विचार करू नका. आम्ही म्हणतो काय करावं समजेना, जगावं का मरावं. प्रश्नासाठी नाही जगावं का मरावं. जगामध्ये असा एकही प्रश्न नाही की जो कायमस्वरूपी आहे. कायमस्वरूपी फक्त देव आहे. प्रश्न कायमस्वरूपी नाही, तो टेम्पररी आहे, तात्पुरता आहे. आणि प्रश्नाला सामोरं जात असताना मरणाचा विचार डोक्यातनं जाणं गरजेचं आहे. बरं, मरणाला परतवून लावणार कसं? मरण तर येणार आहे, पण आज आम्ही मरणाला कसं पळवणार? काय विषय आमचा मरणाला? किती जणांना मरायचंय? मरायचं नाही म्हणून तर आलो ना चर्चला, की नाही? मरायचं नाही म्हणून चर्चला आलो. परंतु पळवणार कसं मरणाला? बघ, आम्ही म्हणतो काय झालं की अमक्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. मी परवा बोलता बोलता पोरांना म्हटलं, अरे बाबा एक करा, होणार नाही माझ्या बाबतीमध्ये कधी तसं, पण समजा मी आजारी पडलो तर मला प्रायव्हेटमध्ये नेऊ नका, मला सिव्हिलला घेऊन जा. कारण तिथं लोक लवकर बरं करून घरी पाठवतात. प्रायव्हेटवाले अजून इंजेक्शन देऊन वाढवतात बिल, नाही का? 5,000 दिवसाला त्या रूमला भाडं, एसी रूम. आणि मग ते सांगतात ही टेस्ट करा, ती, आणि आम्ही घाबरतो. ते सगळं नॉर्मल आहे, काय नाही तुमच्यामध्ये. 50,000 घालून काहीच निघालं नाही याचंही दुःख होतं, नाही का? मशीनमध्ये घातलं, 50,000 घालवलं, काहीच निघालं नाही, ते पण दुःख होतं. पण म्हटलं तिकडं नेऊ नका बरं का पोरांनो, नेलं तर सिव्हिलला न्या, कारण ते शिकाव तर असतात, त्यांना तर उपयोगाला पडेल आणि त्या बिल तर लागणार नाही. सांगण्याचं तात्पर्य, प्रत्येकाला जगण्याची आशा असते, परंतु बायबलमध्ये मरणाला पळवण्याचा मार्ग सांगितलेला आहे. हे कुठं तुम्हाला सापडणार नाही. हा, तुम्हाला पुस्तकं मिळतील, शतायुषी व्हा. मग म्हातारे लोक वाचत 100 वर्ष जगायचे, काय जगतेत काय माहिती, कोणाच ठाऊक, नाही का? ते मुलं मी बघत नाहीत, त्यांना पण अडगळ झालेली असती आणि त्यांना सुद्धा घरामध्ये कुठल्या मानाचं स्थान असतं. पण शतायुष्य होण्याचा मार्ग, मी शतायुष्य होण्याचा मार्ग नाही सांगणार, मी मरणाला पळवण्याचा मार्ग तुम्हाला सांगणार आहे. एक टप्पा तुमच्या जीवनामध्ये येईल की त्या दिवशी तुम्हाला असं वाटेल मरणामध्ये आणि माझ्यामध्ये दिवसाचं अंतर आहे, तासाचं अंतर आहे, काही क्षणाचं अंतर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मरण तुमच्या अधिक जवळ येण्याची शक्यता आहे. परंतु देवाचे लोक, देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य, ते ख्रिस्तासारखं मरणाशी युद्ध करत असतात. आणि येशूने दाखवून दिलं. तो म्हटला, अरे मरणा तुझी नांगी, अरे मरणा तुझी, अरे सैताना तुझी नांगी कुठे आहे? त्यानं क्रुसावरती या मरणाची नांगी ठेचली आणि दाखवलं त्यानं, हे मरण माझ्यावरती सत्ता गाजवू शकत नाही. म्हणून शास्त्रात पण लिहिलं, आजार मरणासाठी नव्हे. म्हणजे कधी कधी आजारपण येतं, पण या आजारपणात आम्ही मरावं असं देवाची इच्छा आहे, देवाचं गौरव व्हावं.
म्हणून मरणाची भीती बाळगू नका. आणि ते आलं तर तुम्हाला कोणीच वाचवणार नाही. मला परवा एकाने सांगितलं की आमचे काका खूप सिरियस आहेत, तुम्ही प्रेयर करा. सगळ्यांसाठी प्रेयर करतो, त्यांच्यासाठी केली. दुसऱ्या दिवशी इमोजी रडते टाकले, ते ऑफ झाले. ज्यावेळेस देवाला न्यायचं असतं ना, जगातली कोणतीच प्रार्थना त्याला वाचवू शकत नाही. पण जेव्हा देव ठरवतो, देव त्या जागी असतो आणि तिथून मनुष्याच्या जीवनाच्या निगडीत असणारे प्रश्न त्याच्याकडे पाठवतो. मग कधी कधी तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येतील, नोकरीच्या ठिकाणात, कुटुंबात प्रॉब्लेम येतील. प्रॉब्लेम तर येणारच आहे. आणि प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला मरणाकडे घेऊन जातो. जसं योबाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं की त्याची परीक्षा केली, त्याच्या बायकोच्या तोंडातून एक वाक्य निघतं, सत्व सोडा आणि मरून जा. मग हे मरण आणतं कोण? आम्ही पाहतो की येशू स्वतः म्हणतो, अरे मरणारा, अरे मरणा, अरे सैताना तुझी नांगी. म्हणजे मरण कोण आणतं? सैतान. येशू म्हटला मार्ग, सत्य आणि म्हणजे ज्या दिवशी तुमच्या डोक्यात मरणाचा विचार असतो, त्यास कोणाचा विचार असतो? त्याला तर पळवायचंय. आता तुम्ही ते गाणं लय सोपे नाही का? इथं जोश मध्ये असल्यावर ना, शैतान मेरे जूतो के नीचे बुटाने मारेल, चप्पलने मारेल, लातेने मारेल, असं मारेल, तसं मारेल, भागा भागा भागा, वो देखो भागा, वो देखो भागा. असं असं जातो शैतान. तिथंच म्हणतो गा गा. एक महिनाभर तुला ठेवतो, दुसऱ्या महिन्यामध्ये तुला असं पळवतो की बघतो, तुला मरणाची भीती वाटेल, मरण तुझ्यामध्ये येईल. मग हे मरण आमच्यातनं जाणार कसं? कशा पद्धतीने मरणाचा सामना आम्ही करणार? कसं मरण टळलं जाणार आहे? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तेव्हाच्या लोकांनी नेहमी जगण्याचा विचार करायचा. आम्ही म्हणाल का आजार येऊ द्या असं म्हणू नका. कधी कधी मेलो तर बरं होईल, येतो आजार, पण एवढं कठीण असतं की होतं मेलं तर बरं. अपयश येतं, अपयश आल्यावर म्हणतो लोक आता जगायचं कशासाठी? फेल्युअर झालो, अपयशी झालो. हे सक्सेस अनसक्सेस सुद्धा तुम्हाला मरणाकडे घेऊन जातं. कधी कधी मन तुटलं जातं. मरणाकडे जाण्याच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. मन तुटलं जातं, मन कुठंतरी हृदय तुटलं जातं, कुठंतरी नाकारलं जातं. काहीतरी भावनेच्या गोष्टी तुमच्या जीवनात घडतात आणि तुम्हाला असं वाटतं की ह्याला पर्याय फक्त मरणच आहे. आता या सगळ्या मरणाच्या संकटातनं बाहेर पडून तुम्हाला जीवन जगायचंय. कुठपर्यंत जीवन जगायचं माहिती का? तुम्ही मरेपर्यंत. याचा अर्थ मी असा फॉर्म्युला नाही सांगणार की तुम्ही 300 वर्ष 400 वर्ष जगाल, ते माझ्या हातामध्ये नाही. देवानं माणसाचं आयुष्य 120 वर्ष त्याने त्या नोहाच्या दिवसामध्ये असं लिहिलं. आता त्याचा अभ्यास पण तुमचा झाला, ते सांगत बसायचं नाही. महाकाय पृथ्वी तलावर जन्माला आले, देवदूतांनी आणि त्या आम्ही पाहतो की मानव कन्यांशी संबंध ठेवला त्यांनी. देवदूतांनी लग्न केलं स्त्रियांसंगती, मग ते जन्माला आल्यावर आता देवदूतांनी पासून लेकर जन्माला आली, ती महाकाय झाली. म्हणजे ते पतीत देवदूत आहे. त्याच्यामुळे देव म्हटलं आता माणसाचं आयुष्य मी कमी करून टाकणार. मग त्यानं मर्यादा 120 वर्ष. आता 120 वर्ष पण देवानं दिलं आणि ते दिलेलं जीवन सुद्धा मानव नीट जगायला तयार नाही हो. समजा देवानं तुम्हाला 120 वर्ष इथं ठेवलं आणि तुम्ही लोकांना त्रासच द्यायला लागला. मला जर कळलं माझ्या आयुष्याची मर्यादा 120 वर्ष आहे, मी म्हणून 110 वर्ष या सगळ्याला धुवून काढतो. राहिलेले 10 वर्ष जर मी प्रार्थना करेल, देवाजवळ गडबडा लोळेल, मागल त्याला क्षमा कर म्हणणार आहे. बघ देवानं पाहिलं ह्यांना किती पण जीवन दिलं ना तर हे फार बेकार लोक आहेत. मग तो म्हटला माणसाचं आयुष्य 60 ते लयच प्रयत्न केला तर, आणि काय काय हाटबादी हालतच नाहीत बरं का. जपानमध्ये बघितलं 120 वर्ष आहेत अजून पण, आणि चांगले धडधाकट व्यवस्थित आहे. देवाने त्यांना तो आशीर्वाद दिलेला आहे. इस्रायलमध्ये तुम्हाला दिसतील असे दीर्घायुष्य असणारे लोक आहे. मग हे जगतात कसे हा मोठा प्रश्न आहे. मला मरणावरती विजय किंवा मरणाला तुम्ही कसं पळवणार आहे या प्रश्नाचं उत्तर शोधायचं. मरण तर येणार आहे, परंतु जितकं आयुष्य पृथ्वी तलावर देवानं तुम्हाला ठेवलेलं आहे. आता माझ्या दृष्टिकोनातनं, बायबलच्या दृष्टिकोनातनं सामान्य मनुष्य आणि धार्मिक या दोघांच्या आयुष्याची मर्यादा देवानं ठेवलेली. धार्मिकासाठी देवानं 120 वर्षाचं आयुष्य म्हटलं नाही का, 120 वर्ष जे त्यांनी तिथं ठेवलेलं आहे. स्तोत्रामध्ये आला तिथं आयुष्य कमी झालं, 70 वर्ष 80 वर्ष, जास्त प्रयत्न केला तर 80 वर्ष, म्हणजे सामान्य लोकांसाठी. पण त्याच्यामध्ये तो म्हणतो मी त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेल. म्हणजे तुम्हाला देवाला वाटतं की तुम्ही 100 पेक्षा जास्त जगावं, आणि शिलोच्या लोकांना सेंचुरी मारा सगळ्यांनी.
आपण सगळे सेंचुरी मारू बरं का. सगळे एक सचिन तेंडुलकर नाही तर सगळे सचिन तेंडुलकर असतात, सेंचुरी प्लेअर, सगळ्यांनी सेंचुरी मारायची. मग त्याच्यासाठी नेमकं करायचं काय, हा मोठा प्रश्न आहे. करायचं काय, बाळासाहेब सांगा काय करायचं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, शरीरामध्ये रोग असणार आहे अशी पण प्रार्थना करू नका. मला शुगर होऊ नये, मला बीपी होऊ नये, मला काही होऊ नये, मला एकदम सुटसुटीत जीवन, मला कुठलाच त्रास होऊ नये. मग कसं जगणार तुम्ही. परत तुमची एंटरटेनमेंट काय. अहो सकाळ दिवस तर समजा तुम्हाला गोळ्या नाही, औषध नाही, काय नाही. तुम्ही ज्यावेळेस त्या औषध गोळ्याकडे जाताना तुम्हाला कळतं मला जगायचंय, आणि ज्यावेळेस तुमच्याकडे त्या औषध गोळ्या नसतात ना, तुम्ही दुसऱ्याचं जगणं आराम करून ठेवता. पण ज्याला तो आजारी ना त्याला बरोबर कळतं माझं बीपी वाढायला नको म्हणून मी शांत बसायला पाहिजे. मग ते पण तुम्हाला सांगतो बरं का, बीपी होऊ नये म्हणून शांतीचं जीवन जगा. उगा किरकिर करत बसू नका, कुठं टेन्शन करून घेऊ नका, साधं जगायचं. आला दिवस देवाला धन्यवाद, रात्री देवाला थँक्यू करायचं, सकाळी नवीन दिवसाचं वेलकम करायचं, दिवस जगायला सुरुवात करायची. कुठपर्यंत, प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत. आज ती गोष्ट आम्ही पाहणार आहोत, कसं पळवाल मरणाला, कसं पळवाल. वाचूया यशाचं पुस्तक 38वा अध्याय 1 ते 5 वचन. तर त्याच समयी हिजकिया राजा आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराण्याची निर्वानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा हिजकियानं आपलं तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनानं वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. हे स्मर, अशी मी तुला विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला. तो हा हिजकिया जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझे अश्रू पाहिले आहे. पहा, मी तुझं आयुष्य आणखी 15 वर्षे वाढवतो. इथं हिजकियावरती मरण चाल करून आलेला आहे. असं लिहिलं, हिजकिया असा आजारी पडला की आता देवानं सांगितलं की तुझ्या घराची निर्वानिरव कर. पण मी तुम्हाला म्हटलं की काही लोकांना असं वाटतं की शरीर म्हटलं की त्याच्यात आजारपण नको आहे, आजारपण नाही पाहिजे, आजारपण असलं की मग जगायचं कसं काय. पण मुळामध्ये देवानं आजारपण यासाठी ठेवलं की या आजारपणात तुम्ही देवाकडे वळावं. हिजकिया देवाकडे वळाला. आजारपण असणार आहे, लक्षात ठेवा. जिथं मानवी शरीर आहे, हे शरीर शापित शरीर आहे. मातीपासून घडवलेलं शरीर. आणि या मातीवरती शाप आला असं लिहिलं की या मातीला आदामामुळे शाप आला. का तर आदामानं देवाची आज्ञा मोडली. आणि मातीपासून असणाऱ्या शरीराचं वैशिष्ट्य, तुमचं शरीर मातीपासून असण्याचं प्रूफ काय. आमचं शरीर मातीपासून बनवलं याचं प्रूफ काय आहे. त्याचं प्रूफ एकच आहे. तुमच्या आजारपणामध्ये ज्या तुम्हाला गोळ्या दिल्या जातात ना, या गोळ्या सुद्धा जमिनीच्या पोटातनं काढलेलं नायट्रोजन, फॉस्फेट, काय असतं त्याच्यामध्ये ना, हे सगळं केमिकल जमिनीच्या पोटामध्ये. मग याच केमिकल पासून हा मनुष्य देवानं तयार केला. आजारी पडल्यावर हे केमिकल कमी झालेलं असतं, ही माती कमी झालेली असते. जसं मातीचा पुतळा फुटतो ना, फुटल्यावर त्याला पुन्हा चिखल लावावा लागतो. सायंटिस्ट किती पण उड्या मारू द्या, किती पण ज्ञान संपादन करा, पण त्यांना शेवटी जे पण जमिनीतनंच मिळवायचंय. का तर मनुष्य मातीपासून घडलेला आहे.
मग आता काय होतं, देव आठवण करून देतो की तू माती आहे. राजाला पण देवानं आठवण करून दिली. राजा आपल्या सिंहासनावर त्याला बसल्यावर असं वाटत होतं, अरे बापरे, मी राजा आहे, मी माझ्या मनचा मालक आहे, मला वाटेल तसं मी वागेल, मी याला दंड दिल मरणाचा, मी त्याला दंड दिल मरणाचा, मी याला मारेल, मी इथं युद्ध करेल, तिथं युद्ध करेल. आणि सगळं करता करता एक दिवशी हिजकिया आजारी, देवानं आजारी पाडला. आजारी पडल्याबरोबर इकडंच तेवढ्यात संदेष्टा पण आला त्याच्याकडे. असंच लिहिलं, वाचावर. हा, हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. मरावयास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची. बघा, हा आजारी पडला आणि पाळक घरी आला. बघ साहेब, आजारी पडलो, राजाने निरोप केला, आमोजाचा पुत्र यशया आला, माझ्यासाठी प्रार्थना कर. आणि पाळक प्रार्थना करताना सांगतो, तुझ्या घराची काय. त्या पाळकावर दातोट खाल्ले असतील राजा. कदाचित राजा म्हटलं असता, याचं शिरच्छेद करून टाका. पण राजाला ठाऊक होतं, हा देवाचा निरोप आहे, हा देवाचा निरोप आहे. जीवन मरण सगळं देव देणार आहे. माझ्या शरीरात आजारपण आहे, व्याधिविकार आहे. आता हा व्याधिविकार मला नष्ट करणार आहे. ऐका, विकार तुमच्याकडे येतात आणि विकाराच्या द्वारे मरण तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत असतं. प्रत्येक विकार तुम्हाला मरणाकडे घेऊन जातो. अनेक विकार जगामध्ये अस्तित्वात आहे आणि कधी कधी हे विकार तुम्हाला मरणाकडे घेऊन जातात. जसं आम्ही पाहतो, करोना आला, कितीतरी लोक मेले, विनाकारण मेले, काही कारण पण नव्हतं. काही लोक घरीच, करोना झालेले घरीच बरे झालेले होते. मला पण झाला होता, तुम्हाला माहित नव्हतं, मलाही झाला होता. मला जाणवलं, ते सिम्पटम्स जाणवले, मी स्वतःला घरामध्ये बंद करून ठेवलं. आणि घरात घेऊन येणारा पण घरातलाच होता. त्याने आणलं, त्याला ते फॅन लागत नव्हता, मी ओळखलं, इसको हो गया. आणि तो माझ्याच रूम मध्ये झोपला आणि मला पण झालं, मलाही ताप आला, मला पण ते जाणवायला लागलं आणि मला कळलं करोना झालाय. एक दिवस बळजबरीने घरामध्ये बसलो, दुसऱ्या दिवशी घरात फिरलो, सगळ्याला घरामध्ये झाला. मेलो नाही हो, पण का नाही मेलो माहिती का, जेव्हा मृत्यू तुमच्याकडे येतो ना, तो मृत्यू तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येत असतो. पण ज्यावेळेस तुम्ही देवाला त्या गोष्टीची आठवण करून देता, कोणत्या गोष्टीची, तुमचं मृत्यू तुमच्यापासून दूर पळवायचा असेल तर कोणतं माध्यम. हिजकिया काय लिहिले, वाचा बरं. तेव्हा त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र, दुसऱ्या वचनामध्ये, तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने. जर तुम्हाला मरण तुमच्यापासून टळवायचं असेल, ऐका बरं का, कोणी व्यक्तीनं तुमच्यासाठी प्रार्थना करून तुम्ही बरं होणार नाही. यशया संदेष्टा त्याच्याकडे आला, पण जाताना त्याला मरण सांगून गेला. परंतु तो परमेश्वराकडे वळाला आणि त्यानं आपल्या जीवनाची सत्यता, दुसऱ्या भाषेमध्ये निर्दोषत्व, जर तुम्हाला मरण पळवायचं असेल तर तुम्हाला निर्दोष जीवन जगावं लागणार आहे. निर्दोष जीवन, अन्यथा हे मरण तुमच्याकडे येणारच आहे. तुमचं निर्दोषत्व, तुम्ही कशा पद्धतीने जीवन जगला, हे देवासमोर तुम्हाला मांडता आलं पाहिजे. जसं हिजकियाच्या बाबतीमध्ये आता प्रभू त्याला म्हणत आहे की हिजकिया, आता तू मरणार आहेस. तुमच्या लक्षात येतं का, हिजकिया ज्यास तिथं आणि देवा संदेष्टानं त्याला मरणासंबंधानं सांगितलं, आणि मरणासंबंधानं सांगितल्यावर असं काय घडलं की देवानं त्याला लगेच पाठवलं संदेष्टानं, जा त्याच्या आयुष्याची 15 वर्ष वाढवली असं त्याला जाऊन सांग. मग देव असा का खेळ खेळत बसलेला आहे? देवाला काही टाइमपास नाही. याला आता मरायचं म्हणतो, दुसऱ्यांदा कॅन्सल झालं मरण म्हणायचं. ते काय इन्व्हिटेशन आहे, तुला आता बोलवलंय, आता म्हणतो नाही तुला नाही बोलवलं. काय देव असं उगत टाइमपास करत बसतो का? कारण ते समजून घ्या, राजा ज्यास राज्य करत होता ना, त्यास राजाला आपल्या जिवंतपणाचं कारण असं वाटलं असेल, मी जिवंत काय, माझ्या हातामध्ये जगातली सगळी सत्ता आहे, माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्यामध्ये सामर्थ्य आहे, मी दुसऱ्याला मरण देऊ शकतो आणि मी मरणार नाही. पण देवाला त्याला दाखवून द्यायचं होतं, तू जिवंत होतास ना, याचं कारण तुझ्या मुखातनं मला वधवून घ्यायचं, आणि त्याच्या मुखातनं काय, त्यानं मी तुझ्या समोर सत्यतेने वर्तन करत आलो. तुम्ही जिवंत का आहात? कारण तुम्ही देवासमोर सत्यतेने वर्तन केलं म्हणून जिवंत असणार आहात.
पण सत्यवर्तन करा. सत्यवर्तन म्हणजे देवाच्या वचनावर चालणं म्हणजे सत्यवर्तन. तुमच्या मनानं तुम्हाला सांगणं म्हणजे सत्यवर्तन नाही बरं का. अहो, आमचं मन सगळं चांगलंच सांगतं नाही का, आणि आमचं मनावरती भविष्यवाला पोपटा बाजून कमवतो. पोपटाला चिठ्ठी काढा म्हणलं की ते पोपट चिठ्ठी काढतो. तुम्ही सगळ्याशी चांगलं वागता, तुमच्याशी कोणी, बरोबर आहे. आणि त्या घरातल्यांना विचारा, अहो हे घरात धडच नाही. ते बाळासाहेब चर्चमध्ये जे आहेत ते घरात नसतात. हो, घरातले तुमच्याशी साक्ष सांगतात, पोपट तुमच्याशी खोटं बोलतो. मग तुमचं मन तुम्हाला नेहमी सांगतं की तुम्ही सत्य वागा, पण पवित्र आत्मा जो आहे ना, तो पवित्र आत्मा आम्हाला करेक्ट सांगतो आम्ही कुठं चुकत आहोत. म्हणून दावीद प्रार्थना करताना काय म्हणतो माहिती का, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. नित्य माझं पाप माझ्या समोर असलं पाहिजे. पापाला प्रोटेक्ट करू नका, तुमच्या विचारांना तुम्ही प्रोटेक्ट करू नका. कधी कधी आम्ही आमच्या विचारांना प्रोटेक्ट करतो, आमचे विचार आम्हाला मरणाकडे घेऊन चाललेले आहेत. हे चुकीचं वर्तन असेल, ते देवाला पसंत पडणारं जीवन नसेल. मग तिथं आजारपण आलं आणि आजारपणानं त्याला हलवलं. आजारपण आम्हाला हलवण्यासाठी येत असतं, लक्षात घ्या. मरण तर जायला पाहिजे, मरण पलीकडं आणि मरणाच्या पलीकडे जायला पाहिजे. तर शास्त्र काय सांगतं, हिजकिया परमेश्वरासमोर जाऊन मनस्वी रडला. कधी कधी आम्ही रडावं. मला ही गोष्ट मी ज्यास त्याचा अभ्यास करत होतो ना, त्यास हिजकिया संबंधाने विचार केला. कसं काय देवानं त्याचं मरण कॅन्सल केलं, मी खूप विचार करत होतो. कसं काय असं घडलं हे. आणि त्यास देव एक गोष्ट मला समजावून सांगायला लागला. अरे साधी गोष्ट आहे म्हटलं. हा हिजकिया राजपदावरती असताना यानं कितीतरी लोकांना मरणदंडाची शिक्षा ठोठावली होती. तो राजा म्हणायचा, याला जाऊन सुळावरती देऊन टाका. तसं हामानाला नाही का सांगितलं, मर्दकाईच्या जागी हामानाला सुळावर देऊन टाका. राजाला काय फरक पडतो, हामान गेला काय मर्दकाई गेला काय, राजा आपल्या सिंहासनावरती बसलेला असतो. मग या असणाऱ्या हिजकियानं अनेक लोकांना मरणदंड दिलेला होता. आणि काही लोक यायचे आणि राजासमोर गडबडा लोळायचे, कबुली द्यायची, क्षमा मागायचे, आणि राजा अचानक म्हणायचा, जा तुला मरणाची शिक्षा, राष्ट्रपती फाशीची शिक्षा रद्द करतो ना, तसं राजा म्हणत होता, याचं मरण कॅन्सल, याचं, आणि याला आता मी मरण देणार नाही. आता हिजकियाला ज्या त्या दिवशी संदेष्टानं निरोप दिला की तू मरणार आहे, त्याला आठवलं, माझ्याकडे रडणारा व्यक्तीचं मरण मी कसं कॅन्सल केलं. त्याच्या लक्षात आलं, मी काय त्या व्यक्तीने केलं आणि मी त्याची मरणाची शिक्षा रद्द केली. त्याला आठवलं, तो माझ्याकडे मनस्वी रडला. आता त्याला माहिती मी राजा आहे आणि देव राजांचा राजा आहे, त्यानं माझं मरण टाळलं पाहिजे. त्याने मला मरणापासून सुटका द्यायला पाहिजे. मग त्याला कळलं, जसा तो व्यक्ती मरण टाळण्यासाठी माझ्यासमोर गडबडा लोळत होता, रडत होता, महाराज जीवदान द्या, अभय द्या, अभय द्या. आता इकडं हिजकिया सुद्धा आपलं निर्दोषत्व मरण टाळण्यासाठी तुमचं निर्दोषत्व तुम्हाला सिद्ध करणं गरजेचं आहे. तुम्ही कसे निर्दोष आहात. जर दोषामध्ये जीवन जगाल तर तुमचं मरण कोणीच टाळू शकणार नाही. दोषात जीवन जगू नका. या पृथ्वी तलावर देवानं तुम्हाला जगण्याची एक संधी दिली, यासाठी की आम्ही निर्दोष जीवन जगावं. हिजकिया आपलं मनोगत देवासमोर व्यक्त करताना काय लिहिलं वाचा त्यानं. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. ज्यावेळेस तुम्हाला मृत्यूपासून तुमचा बचाव व्हायला पाहिजे असं वाटतं ना, तर रोज प्रार्थना करा. रोज प्रार्थना. प्रार्थना हा तुमच्या जीवनाचा बचाव आहे. क्रुसावरती सुद्धा येशू ख्रिस्त प्रार्थना करतो आणि त्या प्रार्थनेनं त्यानं जगाचा बचाव केला. जर तुम्ही प्रार्थना करत नाही तर तुमचं मरण कोणीच टाळू शकणार नाही, कोणीच नाही टाळू शकणार. सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला खावं, कोणाला गिळावून टपलेला आहे, तसं मरण सुद्धा रोज तुमच्या दारामध्ये येऊन दस्तक देणार आहे. रोज. एक दिवस जर तुम्ही प्रार्थना न करता पुढे जाणार असाल, एक दिवस जर तुमच्या आणि प्रार्थना करण्यापासून तुम्ही विसराल किंवा तुम्ही आळस कराल, शास्त्र सांगतं हिजकिया आजारी पडला. का एखादा आजार तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करण्याची वाट तुम्ही पाहतात का? त्या प्रार्थनेला महत्व देऊ शकत नाही आणि तुम्हाला वाटतं की आता कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करावी. धन्य ते लोक निरंतर प्रार्थना करून मरणाची सत्ताच नष्ट करून टाकतात. मरणाची सत्ता नष्ट करण्याची ताकद या प्रार्थनेमध्ये आहे.
सिंहाच्या गुहेमध्ये दानिएल पडण्याच्या अगोदर त्यानं प्रार्थना केली, म्हणून मरण तिथं असताना सुद्धा त्या मरणाने त्याच्यावरती विजय मिळू शकला नाही. सिंह त्याच्या समोर आहे. राजाने सुद्धा सांगितलं कोणी सुद्धा आणि आपल्या देवाची प्रार्थना करायची नाही. आता त्याच्या समोर मरण आहे, पण त्याला ठाऊक आहे माझी प्रार्थना मला जीवन देणार आहे. हिचकियाचं आयुष्य वाढण्याचं कारण मरणावरती आणि मरणाला त्यांनी पळवून लावण्याचं कारण त्यानं प्रार्थना केली. देवाचे प्रिय लोको, प्रार्थना तुमचं जीवनाचं संरक्षण करतं. व्याधी विकारापासून बचावण्याचं सामर्थ्य प्रार्थनेमध्ये. मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रार्थना केल्यावर तुमच्याकडे व्याधी येणार नाही. प्रार्थना केली तरी व्याधी येणार आहे. प्रार्थना केली तरी व्याधी येणार आहे, पण व्याधी तुम्हाला घेऊन जाणार नाही. आमीन म्हणाल का? प्रार्थना केली तरी व्याधी येणार. सिंह येणार आहे. सिंह म्हणजे व्याधी आहे. व्याधी येणार आहेत. प्रार्थना केल्यावर पण तुमची शुगर वाढलेली असेल, तुमचं बीपी वाढलेले असेल, तुमचं डोकं दुखत असेल, तुमच्या छातीची धडधड होत असेल, सगळं होणार आहे. पण धडधड होती म्हणून बंद होणार नाही. हे धडधड होत जात, आता धडधड झालं आणि मी मरणार आहे. बऱ्याच लोकांची साहेब चाललो आम्ही ECG करायला, जाण्याच्या अगोदर प्रार्थना करा, सगळं नॉर्मलच येणार आहे. नाही, आता सगळं चेकिंग करणार आहे. सगळं करा. एवढं चेकिंगला तिथं पैसे घालावायचे, बिल्डिंग बांधायला द्या. तुमची बिल्डिंग तर नीट राहील, तिची पडझड होणार नाही कुठं, नाही का? आणि सगळं ऐकून मग नाही हो काहीच निघालं नाही. किती गेले? 10,000. इथं आले असते तो खिडकी झाली असती ना, तुमची खिडकी नीट राहिली असती. हृदयाची झडप. देव तुम्हाला प्रोटेक्ट करणार आहे. कसं? प्रार्थना केल्यावर. पण प्रार्थना करताना शब्द कोणते असले पाहिजे? कोणते शब्द आहेत? तेव्हा हिचकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनानं वागलो आहे. तुमचं वागणं कसं असलं पाहिजे? सात्विक मन. सात्विक म्हणजे कसं हो? सात्विक आहार. सात्विक आहार म्हणजे काय? बरेच लोक म्हणतात सात्विक आहार म्हणजे जास्त स्पायसी नसणं. काय सात्विक आहार? पूर्वीचे लोक सात्विक आहार करायचे म्हणजे फळ आणि भाज्या जास्त खात होते. फळ आणि आता जेव्हापासून नॉनव्हेज आलं तेव्हापासून आहारातलं सत्व निघून गेलं म्हणतात. नॉनव्हेज आल्यावर मग जास्त आजार पण वाढले, तेलकट वाढलं, आजार पण वाढले. पण पूर्वी एवढं कोणी खात नव्हतं, सात्विक आहार खात होते. तसं मन सात्विक असलं पाहिजे. मन सात्विक असलं, शास्त्र सांगतं ना, हृदयाचा भेद कोणाला समजलेला आहे? हृदय असाध्य रोगानं ग्रासलेलं आहे. म्हणजे मन सात्विक नसेल, या मनामध्ये जर सतत दुष्ट विचार असेल, मग तुम्हाला व्याधी घर करून नष्ट करून टाकणार आहे. एखाद्या व्यक्तीला व्याधीमुक्त किंवा मरणापासून दूर किंवा दीर्घायुष्य जगायचं असेल तर दीर्घायुष्य जगण्यासाठीचा मार्ग कोणता आहे? मन सात्विक ठेवा. हिचकियानं परमेश्वरासमोर ती कबुली दिली, माझं मन नेहमी सात्विक राहिलेलं आहे. माझ्या मनामध्ये कोणा संबंधाने ईर्ष्या नव्हती, द्वेष नव्हता, मत्सर नव्हता, कोणाविषयी माझी स्पर्धा नव्हती, कोणाविषयी माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची आडी नव्हती. माझं मन सात्विक राहिलं. त्या वाईट गोष्टीला माझ्या मनामध्ये मी कधी थारा दिला नाही. मन स्वच्छ ठेवा, अंतःकरण स्वच्छ ठेवा. आणि लक्षात ठेवा, देव तुम्हाला चर्चमध्ये तुम्ही कसं आहात ते पाहत नाही. मी चर्चमध्ये खूप सुंदर प्रीचिंग करतो. बरेच लोक साहेब खूप छान, इतकं छान वाटलं. मी दिवसातनं सकाळपासून आता फोन आले की माझं पहिल्यांदा 5 मिनिटं याच्यात जातं. मी तुमचा युट्यूबचा संदेश बघते. सकाळी मी बघते, दुपार जसं काय ते डॉक्टर गोळ्या देतो ना, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम गोळ्या खायच्या. आम्ही 3 टाइम तुमचा संदेश बघतो. मी म्हणतो प्रार्थनेचा विषय सांगा, मला माहितीये त्याच्याशिवाय तुम्ही मला फोन करणार नाही. तुम्ही युट्यूबला बघता म्हणून तुम्ही मला फोन करता. पण तिथून आम्ही असं करतो. हे सगळ्या गोष्टी देव बघत नाही. तुम्ही किती वेळा संदेश बघता, तुम्ही किती आराधना करता, तुम्ही किती उड्या मारता, तुम्ही किती नाचता, मी किती प्रीचिंग करतो, कशा पद्धतीचे आणि प्रीचिंग करतो, या सगळ्या गोष्टी गौण आहेत. देव प्रीचिंग करताना माझं हृदय बघतो. या हृदयात काय आहे? प्रीचिंग सात्विक आहे, हे 100% प्युअर आहे. सात्विक या शब्दाचा अर्थ प्युअर, शुद्ध. मग शुद्ध काय? शुद्ध आमचं मन. म्हणजे शुद्ध असताना या मनामध्ये कोणाविषयी सुद्धा द्वेष नसतो. अहो, येशूच्या अंतःकरणामध्ये यहुदा जो धरून देणार आहे त्याच्याविषयी सुद्धा दोष नाही कुठल्या प्रकारचा. त्याच्या अंतःकरणामध्ये वाईट भावना नाहीये, कुठल्याच वाईट भावना त्याच्यामध्ये नाही. मरणाला पळवून लावण्याची ताकद
शुद्ध हृदयामध्ये आहे. आणि देव तुमचं हृदय पारखतो बरं का. देव तुम्हाला बाहेरून बिलकुल बघत नाही. त्याला माहिती बाहेरून हे दिखावा आहे. सोने से कम नहीं, गुम गया तो ये बेंटेक्स है, ये अंदर अंदर देखना पड़ता है. घासून बघावं लागतं. हे दिसतं वरून सोनं, हे दिसायला दिसतं खूप छान आहे आणि गळ्यात घातल्यावर फार सुंदर भूषण वाटतं. चोराला पण त्याचं वाटतं खेचा, आणि चोर येतो आणि खेचतो. ते निवांत जा. 400 रुपयाचं घातलं होतं, तो पण फसतो. एवढी मेहनत केली 400 रुपये. अहो सैतान तर धूर्त आहे, तो तुम्हाला कशाला नेणार आहे. तो म्हणतो राहा, तुमच्या वर्तनानंच तुमचा न्याय होणार आहे. कोणता न्याय? मन सात्विक नसेल तर मरण जवळ आहे. पाळायचं का मरण? जगायचं का दीर्घायुष्य? जगायचं का प्रभू मधलं सुरक्षित जीवन? मग हृदय स्वच्छ ठेवा, एकदम स्वच्छ हृदय ठेवा. हिचकिया देवासमोर गेल्यावर देव मुद्दामून त्यानं हिचकियाच्या जीवनात हा प्रसंग घडवला. कशासाठी माहिती का? एक दिवस हा संदेश युट्यूबच्या द्वारे जगातल्या अनेक लोकांपर्यंत जावा आणि सगळ्यांची हृदय नीट व्हावे, हार्ट अटॅक निघून जावा. डॉक्टर सांगतात तणाव घेऊ नका आणि त्या घरच्या यांना जास्त प्रेशर देऊ नका. येतं कसं काय प्रेशर? कारण यांच्या मनाच्या विरोधात काय घडलं की यांना प्रेशर येतं यांच्या हार्टवरती. मग तुम्ही प्रेशर घेऊच नका ना. बरं प्रेशर कुणाचं माहिती का? समोर त्याचं काय झालं, त्याचं काय काय व्हायचं ते होऊ द्या. ते तुम्हाला कबरेत घेऊन चालले आणि तुम्ही त्यांचं चिंता करत बसता. ते तुमचं ऐकत पण नाहीत. त्यांना काय तुमचं घेणं ना देणं. ते बघत बसतात की यांना कधी पुरवू आणि आम्ही कधी मोकळे होऊ. कोणाची चिंता करू नका. हृदय नेहमी स्वच्छ ठेवा. सात्विक हृदय, स्वच्छ हृदय. कधी मनामध्ये द्वेष भावना कोणाविषयीचीच असू देऊ नका. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवासमोर गेल्यावर प्रभू समोर तुम्ही काय प्रार्थना सादर करणार, कशी मांडणार आहात? काय एखाद्या सेवकानं तुमच्यासाठी अहो हिचक्यानंतर संदेष्टा यशानंतर गेला, अगोदर हिचक्यानं प्रार्थना केली आणि हिचक्या प्रार्थना करताना आपल्या हृदयाचं शुद्धीकरण देवाला सांगत आहे. काय वाचा परत एकदा. तेव्हा हिचकियानं आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला हे परमेश्वरा मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीनं जे योग्य तेच करीत आलो. कुणाच्या दृष्टीने योग्य? मला वाटतं ते नाही. कधी कधी मला जे वाटतं ते आम्ही माझं मन सांगतं ना मी बरोबर आहे. लबाड आहे तुझं मन. हे माझं, मला तुमचं काय करायचं? माझं मन सांगतं. तुझं मन आणि देवाचं मन वेगळं आहे. तो म्हणतो माझे मार्ग ते तुमचे मार्ग. कसं शक्य आहे? देवाच्या दृष्टिकोनातनं आम्ही कशा पद्धतीनं वर्तन करत आहोत, देवाच्या मनाचा विचार करा. दीर्घायुष्य होण्याचा मार्ग कोणता? परमेश्वराच्या दृष्टिकोनातनं चांगलं काय ते करत राहा. आणि लक्षात ठेवा, देवाच्या दृष्टिकोनातनं चांगलं करण्यासाठी तुम्हाला वेदना भोगाव्या लागतात. ज्यावेळेस तुम्हाला वेदना होतात ना, तुमचं मन दुखतं ना, त्यावेळेस समजायचं मी देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहे. समजा कोणी माझा अपमान केला, माझं मन काय सांगतं? तू जाऊन अपमान कर. आणि देव काय सांगतो? एका गालात मारला तर, बंडी मारली तर, त्याने 1 कोस नेलं तर, अहो त्याने 2 कोस नेलं तर आम्ही 4 कोस नेऊन त्याला मारू, नाही का? तेव्हा आमच्या मनाची शांती होती. आणि आम्ही म्हणतो आत्ता मी बरोबर केलं. अहो नाही, तुम्ही मरणाला जवळ करत आहात. तुम्ही मरणाला जवळ करत आहात. जगायचं ना, चांगलं जगायचं. मग बदल्याची भावना निघून गेली पाहिजे. देवाच्या दृष्टिकोनातनं जे चांगलं ते तुमच्यात आलं पाहिजे. बरं प्रश्न असा आहे, आम्ही म्हणतो देव माझ्यामधला देव मग साबणाचं काम करत नाही का? अहो प्रभू आल्यानंतर पहिल्यांदा तो आतच बदल करतो ना, बाहेरून काय बदल करणार आहे? हा ख्रिस्ती अनुभव जो आहे ना, हा धर्म नाही, हा अनुभव आहे. हा अनुभव तुम्हाला कपडे नवीन देत नाही, पण मन मात्र नवीन देतो. मी तुमच्या ठवी नवीन आत्मा घालील. एक नवीन मन मी तुम्हाला देईल, जे मन तुम्हाला दीर्घायुष्य बनवणार आहे. तुमचं मरण तुमच्यापासून पळणार आहे. देवाला वाटतं चांगल्या मनाचे लोक जगामध्ये त्यांनी जास्त काळ राहावं. कोणाला ठेवतो देव जास्त काळ पृथ्वी तलावर? चांगल्या मनाच्या लोकांना. म्हणून मन स्वच्छ ठेवा.
तुमचं मन स्वच्छ आहे ना, मग तुम्हाला काय मरण हरवणार आहे. हा पण कधी वाढेल शुगर बरं का. आणि ते सांग चला झालं तुमच्या घराची निर्वानिरव करा, लगेच उठायचं. तेव्हा कुठं चुकलं का माझं? चांगलं वागलो, चर्चला गेलो, सगळ्यांशी हसत खेळत राहिलो, कोणाविषयी आडी धरली नाही. देव म्हणतो अजून 15 वर्ष घे. ते डेअरिंग पाहिजे ना तिथं सांगायचं. मी सगळ्यांशी बघा, आपण ज्यावेळेस आम्ही मरणाच्या लगेच आम्हाला रिकॉल होतं, हे राहिलं, मी यालाच्या बाबतीत असं वागलो, त्याच्या बाबतीत असं, आणि पहिल्यांदा मला क्षमा करा, आम्ही चाललेलो आहे. म्हणजे तुमचं मन खात्री देतं तुम्ही चुकलेला आहात. हिचकिया राजा असताना सुद्धा, ऐका बरं का, राजपदावरती तो व्यक्ती आहे, इतक्या मोठ्या मानाचं स्थान त्याच्याकडे, पण तरी सुद्धा तो कसं चांगलं वर्तन ठेवू शकला, कसं देवासमोर मांडू शकला आपली बाजू. अहो, आम्ही ज्या जागेवरती काम करत आहोत, आमच्या जागा तर एवढ्या मोठ्या नाहीत ना, एवढी मोठी पद आमच्याकडे नाही. राजा असताना सुद्धा त्याचं मन त्याला खात्री देत आहे, नाही तू चुकला, देवासमोर तू वाद घालत आहे, मी तुझ्यासमोर चांगलं वर्तन ठेवलं, तुझ्या दृष्टिकोनातनं जे चांगलं ते आतापर्यंत मी केलं. एवढं खंबीरपणे तो देवासंगती बोलू शकला. एवढं डेअरिंग तुमच्यात आलं पाहिजे, एवढं चांगलं वर्तन केलं पाहिजे की ज्या मरण तुमच्याकडे येईल त्या मरणाला सुद्धा चकवा देणारी तुमची साक्ष असली पाहिजे. मी म्हणतो मरणाला चकवा देणाऱ्या साक्षी तुमच्या जीवनात असल्या पाहिजे. मी कोणाशीच दुर्व्यवहार केला नाही, कोणाशीच नाही प्रियानो. शास्त्र तर सांगतं वाईटानं जिंकला जाऊ नको, तर म्हणजे तुम्हाला वाईटाशी सुद्धा चांगलं वागावं लागेल, तेव्हा मरण टळणार आहे. कुणाशी चांगलं वागावं लागेल? पण आमचं एकमेकाशीच पटत नाही. आणि आम्ही प्रार्थना काय करतो, देवा आज रात्री मला सुरक्षित झोप येऊ दे आणि उद्याचा दिवस मला पाहू. कशाला पाहू दे? मनाचं काय? मन जर तुमचं खात्री देत नसेल की तुझं मन सात्विक आहे, निर्मळ आहे, देवात चांगलं जे देवाचं ते तू करत नाही, मग तुमचं नाही आयुष्य वाढू शकत. चांगलं वर्तन करा. पृथ्वी तलावर राहताना नेहमी चांगलं वागा. तुम्हाला वाईट वाटलं तरी हरकत नाही, पण तुमच्याद्वारे दुसरे आनंदित होऊ द्या. याला जीवन जगणं म्हटलेलं आहे. मला वाईट वाटू द्या, किती वाईट वाटायचं, पण जगण्याची प्रेरणा मला दिलीच पाहिजे लोकांना. किती वाईट वाटलं तरी हरकत नाही, पण जगण्याची प्रेरणा प्रत्येकाला देऊन जा, जगा. आणि प्रभू याच्याद्वारे तुम्हाला जिवंत ठेवतो. मला मरणाची भीती कधीच वाटत नाही. इतकी गॅरंटी असते मला की नाही मी एवढ्यात तर मरणार नाही. एवढ्यात तर म्हणजे अजून लय वेळ आहे. एवढ्यात काय जातोय मी, आणि तुम्हाला तर काय जाऊ देतोय. हा, एवढं तिथं मी जीव तोडून सांगतो म्हणजे तुम्ही पण जाणार नाही. येणार मरणाची संकट तुमच्याकडे येणार, डेफिनेटली येणार आहे. पण तुमचं मन, देव तुमचं मन तपासतो. आणि मग तुम्ही प्रार्थना करताना देव स्वर्गात हसतो. ह्याच्यासाठी तर आजारपण मी पाठवलं तुझ्याकडे. कशाला? हे तुला आठवायला पाहिजे, तू चांगला वागला म्हणून मी तुला जिवंत ठेवलं. हे तुला झलक दिलेली आहे. तुझं राजगादी, तुला सैनिक नाही तुला वाचवत. त्या घरामध्ये राजवाड्यामध्ये असताना जो तुझ्या घरातला भटारी आहे तो चांगलं जेवण बनवतो, सात्विक जेवण जगतो म्हणून तू आणि वाचलेलं नाही, तू सात्विक वागतो म्हणून वाचलेलं आहे. सात्विक जेवणानं नाही वाचला, सात्विक जीवनानं तू वाचलेलं. जीवन सात्विक असू द्या. जेवण सात्विक नको, जीवन सात्विक पाहिजे. तर सात्विक जीवन असेल तर तुम्हाला दीर्घायुष्य असेल. अजून एक गोष्ट वाचूया, स्तोत्र संहिता 91 आणि त्याची 1 पासून 7 पर्यंतची वचनं. कसं होणार आहे आमचं आयुष्य वाढणार कसं? हा, जो परस्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील. त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय दिवसा सुटणारा बाण